न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। प्रभाग क्रमांक 16 केडगावमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य फेरी, तुफान गर्दीत जल्लोषमय स्वागत। महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 16 केडगावमध्ये शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी भव्य फेरीचे आयोजन करण्यात आले। फेरीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण परिसर जल्लोषमय वातावरणाने भारावला होता। फेरीची सुरुवात राधेश्याम कॉम्प्लेक्स भूषणनगर येथील क्रांती चौक येथून झाली। त्यानंतर झेंडा चौक, स्वामी विवेकानंद चौक, भंडारी चौक, दत्त चौक, रभाजी नगर चौक, श्रीमंत शंकर महाराज चौक आणि वैष्णव नगर चौक या प्रमुख ठिकाणांवरून फेरी पुढे सरकली। प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी करत स्वागत केले। आज दिनांक 16 रोजी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात माननीय आमदार संग्राम जगताप हे आज केडगाव भूषणनगर येथे प्रचारासाठी येत आहे। त्यांच्या स्वागतासाठी असंख्य युवक जमलेले आहेत। असंख्य युवक तसेच मी स्वतः संभाजी सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस, माननीय राजेशजी सातपुते, भाजप, तसेच RPI, शिवसेनेचे पदाधिकारी असे भरपूर ज्यांनी पाठिंबा दिला, सर्व पक्षांचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण की भैयांनी जे विकास कामे केलेत त्या कामावरती विश्वास ठेवून आम्ही लोकांकडे मत मागण्यासाठी जात आहोत आणि आमच्या डोक्यात फक्त विजन हे विकास आहे। कारण की आता लोक भयमुक्त नगर, दहशत, ताबेमारी, गुंडगर्दी या विषयांची उभं आलेली आहे। त्यांना बोलायला दुसरा विषयच नाही आहे। आज तुम्ही त्यांचे जर भाषणं पाहिले तर ते विकासावरती न बोलणार, ते 25 वर्ष तेच राजकारणावरती सातत्याने तेच बोलत आहे। त्यांना पुढे जायचंय का तिथंच थांबायचं? 25 वर्ष झालं त्यांना घरी बसवलं, अजून पण तिथंच अडकून पडलेत ते। त्याच्यामुळे नगरची जनता सुज्ञ झालेली आहे। त्यामुळे इथून पुढे विकास हेच नवं पर्व असणार आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा। पुढच्या वाटचालीसाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत। त्यांनी जे काम केले रोडचं याचं हे असंच इथून पुढे आम्हाला सहकार्य करून करावा। महिलांसाठी पण त्यांनी भरपूर केले, ते लाडकी बहीण योजना आणि ते कसं इथूनच निवडून ही आम्हाला खात्री आहे। धन्यवाद। आज ही माझी 9वी इलेक्शन आहे विधानसभेची। सर्वात पहिले इलेक्शन 1978 मध्ये डॉक्टर सप्तर्षी यांची इलेक्शन जनता दल मधून सुरुवात केली मी। आज माझी हे 9वी इलेक्शन आहे, मी विधानसभा पाहतो। परंतु आज या 9वी इलेक्शनचा फार लोकांचा विश्वास आहे की ते 10 वर्ष भैयांनी जे काम केले, जे खड्डे खुड्डे रस्ते होते, आज डांबरीकरण मोठमोठे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत। याकरता लोकांना आता विश्वास आहे की पुढचे 5 वर्ष भैया एक चांगले काम नगरसाठी करतील आणि विकासाचे चालना मिळेल। आरोग्य असो, अजून रस्ते असो, ट्रॅफिक असो, हे सर्वांचे काम ते करणार आहे। आज भारतीय जनता पार्टी व युतीचे उमेदवार संग्राम करता आज भारतीय जनताची सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एक मोठी रॅली काढून सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केलं आहे। मी सगळ्या व्यापाऱ्यांना आवाहन करतो की ज्या दिवशी 20 तारखेला रोज मंदिरला जाता त्या दिवशी मंदिर न जाता आपले मतदान या मतपेटीत करून मग दुकान उघडा। आणि सर्व व्यापाऱ्यांना सांगतो, जेवढे तुमचे नोकरदार आहेत त्यांना सुद्धा आवाहन करा की मतदान केल्याशिवाय दुकानी येऊ नका, असं मी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महायुतीचे उमेदवार माननीय श्री संग्राम जगताप यांची प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आज आपण आलेलो आहे। आता प्रचाराचा अंतिम टप्प्यामध्ये संग्राम यांनी जे विकासाचे कामं केलेले आहेत त्या विकासाच्या कामावरती जनतेकडनं जास्तीत जास्त मतदानाचे आवाहन करण्यासाठी आणि अनुक्रमांक नंबर 4 या आणि घड्याळ चिन्हावरती संग्राम जगताप भैयांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी आज आपल्या केडगाव या भागामध्ये आलेले आहेत। तरी मी सर्वांना असे आवाहन करतो आणि विनंती करतो की संग्राम भाईंना जास्तीत जास्त मतदान करून त्यांना या अहिल्यानगर या भागातून 50,000 मताने निवडून येण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे, त्यांना निवडून आणावे।
प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर.